भक्त हो, नमस्कार. तुम्ही आणि तुमचा गोड कुटुंब परिवार स्वस्थ, सुरक्षित, सुखी आणि सदैव समृद्ध राहू याच प्रार्थनेसोबत मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. भक्त हो, काही लोकांच्या मला कमेंट्स येत असतात की दादा, आम्हाला असे वाटते की आमच्या घरातील बरकतीच्या लक्ष्मीला कोणीतरी बंधन घातले आहे किंवा मग कोणाची तरी नजर लागली आहे. काही लोक तर अशी उदाहरणांची कारणे देतात की आमचा धंदा व्यवसायही आहे, आमच्या दुकानात 2-4 कामवाले आहेत आणि आम्ही मेहनतही करतो, पण आम्ही जो विचार करतो ते होतच नाही. आमचा माणूस नोकरी करत आहे, त्याच्या मागून नोकरीस लागलेले ते सर्व लोक आज प्रमोशन घेऊन बसलेत, पण आमचा माणूस अजूनही तिथेच बसून आहे. घरामध्ये पैसे येतात पण टिकतच नाहीत. असे काय होते ते तर कळतच नाही. एकतर कोणत्या कारणांमुळे हॉस्पिटलच्या खर्चात निघून जातो किंवा मग कोणत्या ना कोणत्या समस्येच्या अडचणींमध्ये निघून जातो आणि याचा परिणाम शेवटी तर आम्ही तिथल्या तिथेच आहोत. अजूनही खूप साऱ्या समस्या सतावत आहेत, अनेक दुःखेही सतवीत आहेत. तर बघतो, बस झाले आता. आज मी आपणास एक असा उपाय सांगणार आहे की तुमच्या घराची हक्काची लक्ष्मी धन धनाधन करत तुमच्या घरात प्रवेश करून तुमच्या मेहनतीला बरकत देत जाईल. तर हे कसे? काय तुम्हाला कुठे पैसे खर्च करायचे आहेत की मग तुम्हाला तुमच्या लक्ष्मीची बरकत वाढविण्यासाठी कोणता लोभ द्यायचा आहे? तर नाही बघतो, सुरुवातीपासून 1000 वेळा हे मी सांगून झालोय की हा कोणता लोभ नाहीये. तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा की सुखी कुटुंब परिवार धर्म करू शकेल, सुखी परिवार दान करू शकेल, तसेच एक सुखी परिवार दुसऱ्या लोकांचे भले करू शकेल. तर भक्त हो, शांती व भल्याच्या भावनेसोबत तुम्हाला ही विधी सांगत आहे. आणि हे लक्ष्मीचे बंधन सर्वात खराब असते. तर अशा 3 प्रकारांनी तुमची लक्ष्मी आणि तिची बरकत बंदिस्त होऊन जाते. पहिला, तुमचा कोणी शत्रू तुमच्यावर कोणत्या प्रकारचे कोणते बंधन करतो. तर कोणा तांत्रिक मांत्रिकाकडे जाऊन पैसे देऊन तुमच्या गल्ल्याला, तुमच्या घराला, तुमच्या मिळकतीच्या मार्गाला बांधून घेतो. मग भलेही कोणत्याही मार्गाने तुमच्या घरात पैसे येत असतील, जसे की नोकरीने येत असतील, धंदा व्यवसायाने येत असतील, कोणते कर्म केल्याने येत असतील. तसेच बऱ्याच घरांमधील काही महिलाही नोकरी करतात, धंदा काम करण्यास जातात, पण शेवटी पाहतात की दोघांचेही मिळून हातात शेवटी 0 मिळकत राहते. महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा जिथल्या तिथेच आपणास असल्याचे पाहतात. तर बघतो, याचे कारण घरातील लक्ष्मीला बंधन आहे. तर या लक्ष्मीच्या बंधनाच्या पहिल्या कारणानुसार कोणत्या तांत्रिक मांत्रिकाकडे जाऊन कोणत्या शत्रूने तुमच्या लक्ष्मीला बंदिस्त केलेले आहे. आणि मग तुम्ही हजारो प्रयत्न केला, लाखो प्रयत्न केला, शेवटी राहता तिथल्या तिथेच, जसे कोणत्या कोपऱ्यात कोणी उदास होऊन बसतो. भक्त हो, हे तुम्हाला सांगताना, पटवून देताना तर दुःख तर नक्कीच वाटते मला, पण मी तर तुम्हाला त्या परिस्थितीच्या गतीला वरती घेऊन जाण्यासाठीच तर तुम्हाला हा उपाय सांगण्यात जात आहे. मग तर तुम्ही अगदी ताठ मानेने राजाप्रमाणे बनूनच राहाल. आणि जेव्हा ही लक्ष्मीची बरकत खुलली जाईल ना, तेव्हा ही मेहनत कमी, खुशी जास्त, मेहनत कमी, समृद्धी जास्त, आणि मेहनत कमी, सर्व प्रकारची सफलता जास्तीत जास्त. जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा तुम्हाला आनंद वाटेल. आता लक्ष्मीच्या बरकतीच्या बंधनाचे दुसरे कारण ते हे की कोणाची तुमच्या कर्मांना, विचारांना आणि नोकरी धंद्याच्या मार्गाला वाईट दृष्ट
नजर लागणे, या कारणानेही तुमच्या लक्ष्मीला बंधन लागते आणि यानंतर मग तुमच्या लक्ष्मीला बरकत येत नाही. लक्ष्मी तिथेच रखडते जिथे ती मार्गस्थ असते आणि मग पुन्हा तुमच्या घरामध्ये कोणतीच प्रगती होत नाही. पुढील कारण, आपणा स्वतःमध्येच कधी कोणता घमेंडीपणा येतो. यावेळी काही कोणते चांगले काम झाले आहे, यावेळी काही मालामाल झालो आहोत, यावेळी काही म्हणावा तसा पैसा आला आहे, असा विचार जेव्हा तुमच्या मनामध्ये येऊ लागतो, समजून जा की तुम्हीच तुमच्या लक्ष्मीला बंधनात अडकवले. सोप्या भाषेत तुमचीच नजर लावून घेतलात आणि याला स्वलक्ष्मी बंधन बोलले जाते. जसे की तुम्ही पाहिलेच असेल, कधी कधी तुमच्याच घरातील लोक तुमचे कौतुक करतात की तुम्ही खूपच चांगले काम केले. कधी कधी कौतुक करतात की यावेळी घरात बऱ्यापैकी मस्तच पैसा आला आणि कधी कधी आम्हीही खुश होतो. घमेंडीने फुगून जातो की यावेळी सीझन खूपच चांगला चालला. पुढच्या वेळी पाहाल तर तुम्हाला हे माहीत पडेल की जसेच हे खूपच चांगले काम झाले, पुढील महिन्यात पाहाल तर अगदी ठप्पच होऊन जाईल. तर हे ह्याचेच उदाहरण आहे की लक्ष्मी तुमच्या नजरेने बंद आहे. स्वनजरेचे बंधन, दुश्मनांच्या नजरेचे बंधन आणि दुश्मनांच्या तांत्रिकांद्वारे केले गेलेले बंधन, या 3 प्रकारांनी लक्ष्मी बंधन होते. आणि जर लक्ष्मी यापैकी कोणत्याच बंधनाने बंदिस्त झाली नसेल तर अशा काही लोकांच्या जन्मकुंडलीमध्ये दारिद्र्य योग असतो. जसा धनयोग असतो, राजयोग असतो, तसाच दारिद्र्य योगही असतो. ज्या कारणामुळे काय करावे आणि काय नाही करावे, कधी कधी तर तुमच्या हाताला माती चिटकत नाही, तर मग पैसे चिकटणे तर दूरचीच गोष्ट राहिली. भक्त हो, आपणास सांगू इच्छितो की स्वामी सेवा या चॅनलवरील हा व्हिडिओ जो कोणी पाहतो ना, त्याच्या घरात लक्ष्मीची अशी खूप सारी बरकत हो, ज्याने की ते कबुतरांना दाणे देऊ शकतील, गाईला चारा पाणी देतील, गरिबांना दान करू शकतील आणि स्वतःही आनंदाने राहू शकतील. जर खरंच तुमच्या अंतःकरणात खरी भक्ती व धर्मभावना आहे, चांगली कार्य करण्याची भावना आहे, तर हा उपाय तुमच्यासाठी काम करावा अशी मी माझ्या इष्टदेवतेपाशी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. आता भक्त हो, हा उपाय काय आहे की दारिद्र्य बंधनाला तोडणे आणि लक्ष्मीच्या बरकतीच्या बंधनाला तोडणे. मी खात्री देऊन सांगतो की तुम्ही हा उपाय कधी ऐकला नसेल, कारण हा उपाय सटीक आणि गुप्त राहिला आहे आजपर्यंत. आणि या उपायास केल्यानंतर तुमच्या सर्व कर्मांमध्ये धनाची, मिळकतीची येणे सुरू होऊन जाईल. धन आपोआपच येऊ लागते. कोणतीही व्यक्ती या कर्माला करू शकतो, जो की धनाला आपल्या घरात वाढवून आपल्या धर्मासही वाढवू इच्छितो. तर भक्त हो, यात कठीण काहीच करायचे नाही. तुम्ही शमीच्या वृक्षाविषयी ऐकलेच असेल, ज्याची बारीक बारीक पाने असतात. तर या शमीच्या झाडाविषयी शिवपुराणांमध्ये बेलाच्या पानांपेक्षाही 1000 गुणा शक्तिशाली आणि शंकराला प्रिय असे शमीचे पानाचे वर्णन केले गेलेले आहे. काही लोक अधिकतर बेलाच्या पानांनाच शंकराचे सर्वात प्रिय पान मानतात. पण भक्त हो, 1000 बेलाच्या पानांना चढविल्याने जो लाभ होतो, तेवढा फक्त एका शमीचे पान चढविल्याने लाभ होतो, याचे शिवपुराणात वर्णन आहे. तर अशा शमीच्या झाडाजवळ शनिवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी 6 वाजल्यानंतर जेव्हा सूर्यास्त झालेला असेल, तेथे तुम्ही जा आणि एक काळ्या धाग्याच्या वातीचा वापर करून तिळाच्या तेलाचा दिवा घेऊन जा आणि शमीच्या झाडाखाली त्या दिव्याचे मुख पूर्व दिशेला, म्हणजेच की जिथे सूर्य उगवतो त्या दिशेस ठेवून शनिवारच्या दिवशी सूर्यास्तानंतर तेथे तो दिवा पेटवून फक्त नमस्कार करून माघारी या. असे 5 शनिवार त्या शमीच्या झाडाखाली या काळ्या वातीच्या तिळाच्या तेलाचा दिवा पेटवताच या संसारातील कोणत्याही प्रकारचा तांत्रिक असो, मांत्रिक असो, कोणीही दुष्ट दुश्मन असो, ज्याने तुमच्या लक्ष्मीच्या बरकतीला बांधले असेल, तर त्याचे ते लक्ष्मीचे बंधन असे तोडले जाईल की
तुमच्या लक्ष्मीच्या बरकतीला पुन्हा एकदा गती प्राप्त होऊन तुमच्या घरातील वाईट नकारात्मक शक्तीचा नायनाट जिथल्या तिथेच होऊन तुमच्या घरात लक्ष्मीची बरकत झाली नाही तर सांगा फक्त हो. आणि तुम्ही अगदी समाजात ताठ मानेने व सुखमय जीवन जगण्यासाठी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त कराल आणि राजासारखे अनुभव घेत राहाल. असे 5 शनिवार कोणीही हा उपाय करू शकतो. येथे हे खात्रीने सांगतो की असे केल्याने ज्यांची लक्ष्मी बंदिस्त आहे त्यांची लक्ष्मी खोलली जाईल. ज्यांच्या लक्ष्मीला बरकतीला बंधन नाहीये त्यांची तर त्यांच्या सध्याच्या कित्येक पटीने त्यांची बरकत होत जाईल हा उपाय केल्याने. भक्त हो, सर्व देवी देवतांची कृपा प्राप्त होते. कारण की शमीच्या वृक्षाला मनुष्य आणि प्रकृतीच्या मिलनाचे स्वरूप असल्याचे शास्त्रांमध्ये दर्शविलेले आहे. त्यामुळे शमीच्या झाडाखाली जाऊन जो व्यक्ती असा दिवा पेटवतो त्या व्यक्तीकरता स्वयं सर्व देवी देवता लक्ष्मीला त्या व्यक्तीस वरदान व आशीर्वाद देण्यासाठी आज्ञा देतात. तर भक्त हो, अशा शमीच्या वृक्षाची दिव्याची विधी करून प्रत्येक घर मंगलमय आणि आनंदीमय व्हावे अशी मी ईश्वरचरणी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.